पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्वाभिमान अपार्टमेंटचं उद्घाटन. मोदींनी लाभार्थ्यांना अपार्टमेंटच्या चाव्या केल्या सुपूर्द. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या हस्ते नवीन शैक्षणिक प्रयोगशाळेचं उद्घाटन. यावेळेला आतिशींनी विविध प्रयोगशाळेतल्या उपकरणांची माहिती घेतली. आसाममध्ये अश्विनी वैष्णव यांनी टाटा अल्ट्रा मॉडर्न सेमीकंडक्टर कारखान्याच्या बांधकामाचा घेतला आढावा. प्रत्येक गोष्टीची केली पाहणी. निवडणुकांपूर्वी लाडक्या असलेल्या बहिणी आता विभागल्या जाणार. बहीण आता नावडती आणि लाडकी होणार. अर्ज छाननीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका. एनईएफटी आणि आरटीजीएस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आता आरबीआयचा मोठा निर्णय. पैसे पाठवताना ग्राहकांना आणि पैसे पाठवणाऱ्या लाभार्थ्यांचं नाव पाहता येणार. त्यामुळे चुकूनही चुकीच्या खात्यात पैसे जाणार नाहीत. वर्षभरामध्ये सोनं 20% महागण्याची शक्यता. 10 वर्षात पहिल्यांदाच एवढी वाढ होण्याचा वित्तीय अहवालातनं अंदाज. जागतिक अस्थिरतेमुळे सोनं खरेदीला मिळतेय पसंती. चीनमध्ये कोरोनासारखा नवीन व्हायरस. लहान मुलांवर जास्त प्रभाव. देशात आणीबाणी जाहीर झाल्याचा दावा. 2019 मध्ये वुहानमधनं झाला होता कोरोनाचा प्रसार. परदेशात जाणाऱ्यांना केंद्र सरकारला वैयक्तिक माहिती सांगावी लागणार. प्रवासाचा खर्च कुणी आणि कसा उचलला याविषयीची माहिती आता सरकार गोळा करणार. जालन्यातल्या सीसीआयचं कापूस खरेदी केंद्र आजपासून बंद. कापसाचा साठा वाढल्यानं कापूस खरेदी केंद्र बंद. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला न आणण्याचं केलं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.